नारळी पौर्णिमा हा फक्त सण नाही, हा आहे उत्सव, कोळ्यांच्या आयुष्याचा, कोळ्यांच्या परंपरेचा आणि कोळ्यांच्या अभिमानाचा। सण आयलाय गो नारळी पुनवाचा, मनी आनंद मावना कोल्यांचे दुनियेचा। नारळी पौर्णिमा म्हणजेच याच दिवशी कोळी बांधव दर्या राजाला साद घालतात, गारणं घालतात आणि त्याला त्याचा मान देतात। कारण या गावामध्ये परंपरा ही लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नसा नसात रुजली आहे। आज आपण फक्त नारळी पौर्णिमा नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी आणि भव्य नारळी पौर्णिमा पाहणार आहोत। तर चला आपण जाऊयात परंपरेने नटलेल्या 5 पंढरी कोळीवाड्यात। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा। मी क्षितिश्याम गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भंडार अशा नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलोय। हे बघा, आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा म्हणजे कोळ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सण, मोठा दिवस। कारण आज दर्या राजाला मानपान दिला जातो, दर्या राजाला गारणं घातलं जातं। हे दर्या राजा, तू शांत हो, कारण तुझ्यावर आमचं जीवन आहे आणि तुझ्यावर जसे आम्ही स्वार होतो तसंच आम्हाला सुखरूप घेऊन ये। कारण 2 महिने सुरुवातीच्या पावसाळ्यात आपली बोटी बंद असतात, म्हणजे मासेमारी बंद असतात, ती पुन्हा चालू व्हावी आणि तुझ्या कृपेने आमच्या धंद्या पाण्याला बरकत मिळू दे, असं गारणं म्हटलं जातं। तर हा कोळ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सण आणि तो सण कसा साजरा होतो ते तुम्हाला फक्त दाखवणार नाही तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत अनुभवणार आहात। तर मी आता आहे 5 पंढरी कोळीवाड्यामध्ये। मित्रांनो, मी आता आलो रॅलीमध्ये आणि रॅलीमध्ये एक सुंदर असं देखावा, म्हणजे होडीमध्ये नारळ ठेवून त्याच्यामध्ये कोळी मुली, म्हणजे कोळी पोशाखामध्ये, सांस्कृतिक पोशाखामध्ये छोटी मुलं बसलेले आहेत आणि त्याच्यामागे नारळ, म्हणजे आपलं मानाचं नारळ, मानाचं कळस त्या होडीमध्ये आहे। तर सुद्धा तुम्हाला दाखवतं, पण त्यासोबत आपली काही मंडळी आहे। तर हे बघा, बोला सियावर रामचंद्र की। आणि सुंदर असा, खूप सुंदर असं देखावा आहे, पाहू शकता। इथे मोठं असं नारळ सजवलेलं आहे आणि ते 3 असे आपले पारंपरिक पोशाखामध्ये छोटे लहान मुलं बसलेले। हाय करा लवकर, हाय करा, हाय हाय। काय कसं वाटतं तुम्हाला? मजा येते? मजा येते? ओके ओके ओके, हाय, टाटा करा, टाटा करा, ओके ओके, करा 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 करा, हाय हाय, लाजताय का? लाजू नको, लाजू नको, हाय हाय, युट्यूबवर यायचं ना, हाय करा लवकर, हाय हाय करा, हाय, असं जोरात, हाय, शाबास। आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट दाखवायची राहिली, आपले म्हणजे पूर्वज ज्यांच्यामुळे आज आपण आहोत ते म्हणजे वाल्मिकी ऋषी, त्यांच्यासुद्धा एक म्हणजे झाकी, एक पात्र साकारण्यात आलं आणि ते सुद्धा होडीमध्ये बसते, ते सुद्धा तुम्हाला दाखवलं, खूप सुंदर सजवलं। हे बघा, वाल्मिकी ऋषी रामायण लिहित आहेत असा हा देखावा आहे आणि याच्यासमोर आपली लहान मुलं आणि आपला नारळ, म्हणजे मानाचा नारळ, आणि समोर आपली मंडळी या रॅलीमध्ये खूप धमाल करते। माझं नाव महेंद्र हरिश्चंद्र चौगले, 5 पंढरी समाजाचा उपाध्यक्ष। थोडक्यात नारळी पौर्णिमा हा नुसता उत्सव नसून तर ही कोळी समाजाची परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही पिढ्यानपिढ्या आजपर्यंत जपत आलो आहोत। बोला बोला, दोन महिने जे वादळाचे असतात, जून आणि जुलै, त्याच्यानंतर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट नंतर मासेमारी सुरू होते आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज नारळ उत्सव आहे हा सर्व उत्साहात साजरा करतो। हात वर। 5 दिवस अगोदर आम्ही म्हणजे एकादशीच्या दिवशी समुद्राचं पाणी घरी आणून त्याचं
विधिवत पूजा करून तोच पाणी मंत्रविधीयुक्त केलेला नारळ श्रीफळ आम्ही समुद्राला अर्पण करतो आणि समुद्राला विनंती करतो की हे समुद्र राजा आम्हाला आता तुझ्या समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी दे आणि सर्व समाजातल्या लोकांना, मच्छीमार बांधवांना, कोळी बांधवांना भरभरून मासे मिळू दे आणि त्या माशांचे रूपांतर पैशाच्या रूपात होऊ दे आणि सर्वांना सुख, समृद्धी आणि समाधान दे. यजमान होमवाले मंडळीच्या वतीने आज पारंपरिक हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा होतोय. या आनंदात सहभागी होण्यासाठी आमच्या हरणे दूरदर्शनचे कॉन्स्टेबल सन्माननीय सरकट साहेब ह्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही त्यांचा स्टाफ आणि तोडसकर साहेब आमचे इन्स्पेक्टर जे आहेत दापोलीचं, यांचं सगळ्यांचं आमचं सहकार्य मिळाल्याबद्दल आम्ही होमावाले मंडळीचे त्यांचे खरोखर आभारी आहोत. आजचे यजमानी मंडळ जे आहे होमावाले, त्यांचा कार्यक्रम एकदम सुस्थितीत आणि योग्य नियोजनाप्रमाणे पार पडतो आणि त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभते. या कार्यक्रम नारळी पौर्णिमा असू दे, अन्य कोणतेही कार्यक्रम असू दे, त्यांचं सहकार्य आम्हाला मोलाचं लाभतं. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. माझे नाव अनंत जोमा पाटील, यजमान होमवाले मंडळीतील एक सदस्य. आपण जर बघायला गेलो तर व्यास आणि वाल्मिकी हे आपले ऋषी यांनी आपल्या भारताला मोठे ग्रंथ दिले, रामायण महाभारतासारखे, आणि म्हणून त्यांची आठवण म्हणून, त्यांची कृतज्ञता म्हणून आम्ही या शोभायात्रेमध्ये वाल्मिकी ऋषी रामायण लिहित आहेत असं एक लाईव्ह दृश्य या शोभायात्रेमध्ये आम्ही दाखवलेले आणि आम्ही ते आमचे पूर्वज आहेत आणि आम्ही त्याचे वारसदार आहोत. त्याची एक आम्हाला आठवण. माझं नाव राजेंद्र नागू चौगले. मी होमवाले मंडळीचा एक सेक्रेटरी म्हणून काम करत असतो. पहिलं प्रथम आज तारीख 27 ऑगस्ट 2026 ह्या दिवशी आज पवित्र असा हा नारळी पौर्णिमेचा सण, आज पोळ्यांचा हा वर्षातला हा पहिला सण आज साजरा होतोय. त्या सणासाठी मी संपूर्ण गावातील 10 मंडळ आणि पंचक्रोशी तसेच सगळे जे कोळी बांधव आहेत त्यांना मी लाख या सणानिमित्त, नारळी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आई एकविरीच्या मान्यतेने आपण हा साजरा करत असतो आणि ह्याच सणातून आपण आपला पारंपरिक जो आपला धंदा आहे, मासेमारी धंदा हा सुरू करतो. नमस्कार. आपल्याकडे आज पाचपांढरी कोळीवाड्यामध्ये आज पारंपरिक नारळी पौर्णिमा पार पडते आणि त्यात तुम्ही सहभागी झाला, तर तुम्हाला कसं वाटतं आणि हा सोहळा पाहून काय संदेश द्या? मी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचपंढरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि गेली अनेक वर्ष, जवळपास 15 ते 16 वर्ष या कार्यक्षेत्रातली शिक्षक म्हणून कार्यभार बघतो आहे. आणि पाचपंढरीचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यात माझ्या माहितीनुसार 1 नंबरचा जर कार्यक्रम असेल तर पाचपंढरी गावातला नारळी पौर्णिमेचा उत्सव हा अतिशय दिमाखात आणि उत्साहात संपन्न होत असतो. आणि मला अभिमान आहे की या पाचपंढरी गावात मी शिक्षक म्हणून कार्यरत करत आहे.
आणि शालेय सन्मान समिती अध्यक्ष म्हणून विष्णूजी पावसे साहेब, राजेंद्र चोगले सर या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. आम्हाला अतिशय उत्साह वाटतो की या गावात आम्ही नोकरी करतो आणि पारंपरिक जो उत्सव आहे नारळी पौर्णिमा जे दर्याला नारळ अर्पण केला जातो आणि त्यानंतर हे मच्छीमार बांधव, आमचे कोळी बांधव या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू करतात आणि अतिशय जल्लोषात हा उपक्रम अनेक वर्ष चालू आहे. यानंतर आपण संपूर्ण मिरवणूक गावातून काढून या ठिकाणी दर्याला अर्पण करण्यासाठी श्रीराम मंदिर याच्या मागच्या बाजूला आपण नारळ अर्पण करण्यासाठी जाणार आहोत. हा मुहूर्त 8:15चा होता आणि 10:30 वाजेपर्यंत ही मिरवणूक अशीच चालणार आहे आणि त्यानंतर नारळ अर्थात श्रीफळ अर्पण करून आपण दर्याला नमस्कार करून आपापल्या सोयीकडे जाणार आहोत. धन्यवाद. यजमान होमवाले मंडळ असल्यामुळे नारळी पौर्णिमेचा सण हा आमच्या हातून साजरी केला जाईल. आम्हाला खूप आनंद वाटतोय. कसं वाटतं आपला नारळी पौर्णिमेचा सोहळा? मस्त एकदम व्यवस्थित आहे कार्यक्रम. मग असा चांगला चाललाय हा कार्यक्रम. कसं वाटतं? मस्त वाटतं. आमच्या या कोळी बांधवांना खूप हार्दिक आहे, कारण का आमच्या कोळी लूक मारायचा म्हणजे चांगली गोष्ट आणि वर्षातून एकदा संधी मिळते. हा वर्षातून एकदा सण येत हा. आपल्या कोळ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सण म्हटलं तर नारळी पौर्णिमा. आणि नारळी पौर्णिमेचा सण पाचपंढरी कोळीवाड्यातील सगळ्यात मोठा सण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा सण म्हटलं तरी हरकत नाही. कारण या गावामध्ये परंपरा ही म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नसा नसात रुजली आहे आणि तीच हा सोहळा आपल्याला आज युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं तर कोळ्यांचं आयुष्य हे समुद्राशी जोडलेलं आहे आणि त्यालाच म्हणजे समुद्र राजाला आज आपण शांत करण्यासाठी, त्याचा मान देण्यासाठी आपण नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतो. त्याला गाराणं घातलं जातं, हे दर्या राजा तुझ्या आमच्यावर येणारं संकट आहे ते दूर कर आणि तुझ्या आशेवर तुझ्यावर भरोसा ठेवून आम्ही तुझ्यावर स्वार होतोय आणि तू आमच्या धंद्या पाण्याला बरकत देशील हीच आशा आहे, असं गाराणं म्हटलं जातं आणि आपला हा नारळी पौर्णिमेचा सण पार पडतो. सो बोला एकविरा माऊली की नाचा दोघं नाचा.
अव्ययम विश्वात्मानं परायणं नारायण परो ज्योति आत्मा नारायण परा नारायणं पर ब्रह्म तत्वं नारायण परा नारायण परो ध्याता ध्यानं नारायण परा त्याच्या किंचे जगा सर्व दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च सर्व व्याप्य नारायण स्थिता अनंतम व्ययम कवी समुद्रे तम विश्वशंभुवं पद्मकोश प्रतीकाशं हृदयं चाप्यधोमुखम् अधो निष्ठावित शान्ते नाभ्यामुपरि तिष्ठति ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतन्महत् संततं शिलाभिस्तो लंबता कोश सन्निभं तस्यांते सुशिरं शश्मं तस्मिन् सर्व प्रतिष्ठितं तस्य मध्यवनी सीका अनिर्योधा व्यवस्थिता नीलतो यदमध्यस्व विदुलेके वभास्वरा निवार शुकवन्तन्वी पीताभास्व तनुपमा परिपूर्ण कामा जय देव जय देव हात द्वारे करते आभार आठा बंदेवान करते भूकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नररे होता रे आनंद जोग जय देव निजबोध राम सर्वव्य आरती सर्वव्य आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव देव भक्ती सागर हो शक्ती सागर हो सुप्त सागरा गुप्त रत्न राज गुप्त ज्ञान राज देवा भूतरा जय देव जय देव जय देव जय देव आहो दर्या सागरा करुणा सागरा करुणा कैसे फेडू करुणा कैसे गाडू देवा भूतरा अनेकाला हात अनेकाला रामेश्वरी राम द्वारेकाचा श्याम देवा उद्धरा जय देव जय देव जय देव हे जय रघुवीर समर्थ हे चिदान देगा देवा तुला निसर्ग समाधी सर्व जोडी मुक्ती जनसंपदा संता संत देगा सदा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चरमणवती वेजा शिप्रा वेत्रवती महासुर नदी काता जया गंडकी पूर्ण जलय समुद्र सरिता कुर्वन्तु मे मंगलम त्याच्या पैशात रुपयांचा धंदा सगळ्यांचा भरभराट होऊ दे आणि सर्व आमच्या कोळी बांधवांना आमच्या धंदा व्यापार जी मुलं बाहेर देश परदेशात जाऊन जेव्हा वादळ वारं हे काही आणू नको आणि तू सांभाळलेला तो आमचा मायबाप आहे देवा आणि तुझ्या जीवावर आम्ही आता हे सार्वजनिक धंदा करणार मासेमारी तेव्हा तूच आम्ही कृतज्ञता भावने जे केले त्याचं तू आम्हाला आशीर्वाद दे सर्व कोळी बांधवांना आणि आमच्या मुलाबाळांना सर्व धंद्यांना आणि आमचा 5 पंढरी गाव प्रभू रामाच्या कृपेने दर्यासागरात तुझे आशीर्वाद दे अशा सगळे सण पिढ्यानपिढ्या आमचे चालू राहू दे असे देव तुला मी विनंती नमस्कार करतो. मित्रांनो, जो आपल्या मुहूर्ताचा नारळ आहे तो आता विसर्जन करण्यासाठी जात आहेत. त्यांचे पण मुहूर्त काढले जातात, त्यांच्याच हातून हा नारळ विसर्जन केला जातो. ही नवीन परंपरा मला पाहायला मिळाली 5 पंढरी कोळीवाड्यामध्ये. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तमाम जनतेला, कोळी बांधवांना लाख लाख शुभेच्छा. श्रीराम मंदिर जन्मोत्सव, कोळी समाज 5 पंढरी तथा यजमान होमावले मंडळीच्या वतीने सालाबतप्रमाणे दरवर्षी निघणारा जो पारंपरिक नारळी पौर्णिमेची शोभायात्रा ही आता संपन्न झालेली आहे. आणि आमचा समुद्र हाच आमचा मायबाप आहे. समुद्राशिवाय आमचा कोणी नाही. समुद्र आमचा पालन पोषण करणार आहे. मी 1-2 ओळी गाण्याचं सांगेन
की देवाची कृपा आम्हावर, कोल्यानं पोचतोय समुंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यानं पोचतोय समुंदर. देणं देवानं दिलं ना आम्हाला कौर, पीक दर्याचं रेती मीठ आणि मावर, अशी आमची शेतीवर, कोल्यानं पोचतोय समुंदर. या 4 वाक्यातच सर्व काही सांगून जातोय की समुद्रच आमचा मायबाप आहे. समुद्राच्या जीवावरती आमची ते पालन पोषण करणारा समुद्रच आहे. मग समुद्राप्रती आजचा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि तो दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि आपण सर्व आलात, या उत्सवात सहभागी झालात, सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा उत्सव आज कोळी बांधव अत्यंत थाटामाटामध्ये आणि भक्तिभावाने आज दर्याराजाची पूजा करण्याकरता, आज देवाला नारळ अर्पण करतात, दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी आज सज्ज झालेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी दर्याराजाला विनंती करून नारळ अर्पण केलेला आहे. मित्रांनो, पाच पंढरी कोळीवाडीतील हा सण का खास आहे ते तुम्हाला समजलं असेल. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण इथे आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे हा सण आनंदात आणि उत्साहात मोठा साजरा केला जातो. म्हणजे कसं आहे, जुन्या पिढीचा हात जेव्हा नवीन पिढी धरते तेव्हा ती आपली परंपरा आहे ती पुढे चालत असते. आणि आज ती आपल्याला इथे पाहायला मिळालं. काही गोष्टी नवीन मला ऐकायला आल्या ती म्हणजे मूर्त काढलं जातं आपला दर्याराजाला नारळ अर्पण करण्यासाठी. ते एक माझ्यासाठी सुद्धा नवीन होतं. बाकी तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट नक्की करा. सो बाय बाय.